नमस्कार. मी सुभाष गदादे, जिजामाता विद्यालय गोपाळवाडी कनिष्ठ लिपिक. मी आपल्या ऑलराऊंडर गदादे सर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण जे पूर्वीच्या काळी लोकांनी औषध म्हणून उपयोग करायची त्या शेवग्याच्या झाडाची आपण आज माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, हे शेवग्याचं झाड आहे आणि ह्या शेंगेमध्ये खूप कॅल्शियम असतं. आणि आपण जर पाहिलं दक्षिण आफ्रिकेमध्ये हा जो पाला आहे ह्याचा उपयोग ज्या प्रेग्नेंट लेडीज असतात त्याच्यासाठी हा पाल्याचा उपयोग केला जातो. आपणही हा पाला जर आपण वाळवला आणि रोज आपण भाजीमध्ये त्याचा उपयोग केला तर ह्याचा निश्चित चांगले फायदे आपल्याला होतात. आणि हे जर घेतलं तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मेडिसिन शक्यतो घ्यायची गरज पडत नाही. ह्याचा दुसरा फायदा असा की पूर्वीच्या काळी लोक डोळे आल्यानंतर डोळ्यात त्यावेळेस काय असं आधुनिक उपचार पद्धती नव्हती, म्हणून पूर्वीची लोक डोळे आल्यानंतर ह्याचे रस आहे तो डोळ्यामध्ये टाकायचे 2-2 थेंब. आणि त्याचा फायदा असा व्हायचा की पूर्वीच्या लोकांचे डोळे परत कधीच येत नव्हते. म्हणजे कायमस्वरूपी उपचार असा त्या डोळ्यासाठी ह्या पाल्याचा व्हायचा. त्याच्यानंतर ह्याला एक डिंक. तर मित्रांनो, हे शेवग्याचं झाड आहे आणि ह्या शेवग्याच्या झाडाला अशा प्रकारचा लाल डिंक येतो. आता इकडे थोडासा आहे, आपल्याला दाखवायला जास्त नाही आहे, परंतु मी माझ्या हातामध्ये गोळा करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारचा जर डिंक आपण गोळा केला आणि रोज सकाळी काही न खाता म्हणजे रिकाम्या पोटी जर 2-3 खडे आपण चघळले आणि त्याच्यावरती गावरान गाईचं तूप जर घेतलं 1-2 चमचे तर मूळव्याधासाठी ह्याचा निश्चित फायदा होतो. आणि बऱ्यापैकी 90% प्रकारची मूळव्याध हे ह्या डिंकाने बरे होतात. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडलाच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा मोबाईल नंबर आहे 99 23 91 77 11. थँक्यू.